तुला देते मी काढून. चल टेस्टी आहे. थँक्यू. हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मी प्रियंका मध्ये. तर मी आज एक नवीन रेसिपी बनवत आहे, उकडीचे मोदक. आणि खूप छान असे बनतात, खूप छान अशी रेसिपी माझी तर फेवरेट आहे. तर खूप छान अशी रेसिपी आहे. उकडीचे मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी काय काय घेतलेलं आहे. इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं 1 वाटी. अर्धी वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे. त्यानंतर 1 चम्मच आपल्याला लागणार आहे खसखस. इथे घेतलेला आहे मी इलायची, थोडंसं चिमूटभर मीठ, त्यानंतर केशर, आणि आपल्याला लागणार आहे 3-4 चमचे एवढं घी. त्यानंतर लागणार आहे आपलं तांदळाचं पीठ लागणार आहे. त्यानंतर अर्धा ग्लास पाणी, आणि इकडे केळीचं पानं. हे केळीचे पानं ऑप्शनल आहे, हवं असल्यास तुम्ही घेऊ शकता, नाही पण घेतलं तर चालेल. चला मग आपण बनवूया सारण. सारण तयार झालेलं आहे. आता आपल्याला उकडीचे मोदक बनवण्यासाठी आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे. आपलं सारण छानपैकी तयार झालेलं आहे. आता पीठ तयार करून घेऊया. तर मी इथे अर्धा ग्लास एवढं पाणी घेत आहे, आणि पाण्याला आपल्याला छानपैकी उकळू द्यायची आहे. आता आपलं पीठही छानपैकी तयार झालेलं आहे. यावर झाकून ठेवून 10 मिनिटं आपल्याला असं ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद करून 10 मिनिटं झालेलं आहे आणि पीठही तयार झालेलं आहे. आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे. आता मी हे सर्व तयार करून घेते. स्टीम देण्यासाठी मी इथे पाणी गरम करून घेत आहे. केळीचे पानं ठेवत आहे इथे खाली मी.
10 मिनिटं आपल्याला छानपैकी वाफवून घ्यायचे आहेत. फ्रेंड्स, मी फर्स्ट टाइम उकडीचे मोदक बनवलेले आहेत आणि खूप छान असे बनलेले आहेत. मला तर खूप आवडले. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्कीच ट्राय करा उकडीचे मोदक. तर चॅनल सबस्क्राइब करा नवीन असणार. तर चला पुन्हा भेटूया. लाईक करा. हा, आता तयार झालेला आहे. तुम्ही हा खायची बेटा. हा, तर आता कुठला घेतो? हा, छोटा वाला. थांब, मग तुला देते मी काढून. चल दाखव, खाऊन दाखव मला. मम्मी टेस्टी मोदक. टेस्टी आहे. थँक्यू.